सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचं क्वेश्चन आहे, भारताची राजधानी कोणती आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई। याचं उत्तर भारताची राजधानी दिल्ली आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजगड, ऑप्शन बी सिंहगड, ऑप्शन सी शिवनेरी, ऑप्शन डी रायगड। तर याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, भारताचे राष्ट्रपती कोणाला म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नेहरू, ऑप्शन बी गांधीजी, ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी सरदार पटेल। याचं उत्तर भारताचे राष्ट्रपती गांधीजींना म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, स्वतंत्र दिन भारताचा तिरंगा कोण फडकवतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी पंतप्रधान, ऑप्शन सी मुख्यमंत्री, ऑप्शन डी राज्यपाल। तर याचं उत्तर स्वतंत्र दिन भारताचा तिरंगा हा पंतप्रधान फडकवतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव कोण होता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नील आर्मस्ट्राँग, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी कल्पना चावला, ऑप्शन डी एलन मास्क। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव नील आर्मस्ट्राँग होता, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6, भारताचा सर्वात मोठं राज्य कोणतं आहे क्षेत्रफळानुसार? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी मध्य प्रदेश। तर याचं उत्तर भारताचे सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, सावधान रहे म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए झोपा, ऑप्शन बी टाळा, ऑप्शन सी खबरदार घ्या, ऑप्शन डी ओरडा। तर याचं उत्तर सावधान रहे म्हणजे खबरदारी घ्या, याचं उत्तर आहे ऑप्शन। क्वेश्चन 8 आहे, सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी गुरु। तर याचं उत्तर सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी गेंडा। याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10, मराठीतील पहिले ज्ञानेश्वरीचे लेखक कोण? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तुकाराम, ऑप्शन बी ज्ञानेश्वरी, ऑप्शन सी नामदेव, ऑप्शन डी रामदास। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि चॅनलला तुम्ही आपले सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब एकदा नक्की करून घ्या। तर याचं उत्तर मराठीतील पहिले ज्ञानेश्वरीचे लेखक ज्ञानेश्वर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, शाळेतील गुरुजी म्हणजे कोण? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए डॉक्टर, ऑप्शन बी शिक्षक, ऑप्शन सी पोलीस, ऑप्शन डी इंजिनियर। तर याचं उत्तर शाळेतील गुरुजी म्हणजे शिक्षक, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा, ऑप्शन डी नर्मदा। तर याचं उत्तर भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, भारतातील पहिली स्वातंत्र्यवीर कोण होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी झाशीची राणी, ऑप्शन डी मंगल पांडे। तर याचं उत्तर भारतातील पहिली स्वातंत्र्यवीर मंगल पांडे होती, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे, आपण दिवसाचे मुख्य जेवण करतो त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अल्पाहार, ऑप्शन बी रात्रीचे जेवण, ऑप्शन सी सकाळचे जेवण, ऑप्शन डी दुपारचे जेवण।
तर याचं उत्तर आपण दिवसाचे मुख्य जेवण करतो त्याला दुपारचे जेवण म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 15 आहे. कोणत्या फळाला फळांचा राजा म्हणतात? ऑप्शन 7 ऑप्शन ए संत्री, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी केळ. याचं उत्तर आंबा फळाला फळांचा राजा म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 16 आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? ऑप्शन 7 ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी खो खो, ऑप्शन सी हॉकी, ऑप्शन डी फुटबॉल. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. तर याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 आहे. दूध कोणत्या प्राण्यापासून मिळतं? ऑप्शन 7 ऑप्शन ए कुत्रा, ऑप्शन बी मांजर, ऑप्शन सी गाय, ऑप्शन डी मेंढी. तर याचं उत्तर दूध गाय प्राण्यापासून मिळतं. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे. साताऱ्याची प्रसिद्ध डोंगरांग कोणती? ऑप्शन 7 ऑप्शन ए सह्याद्री, ऑप्शन बी पालघर, ऑप्शन सी सातपुडा, ऑप्शन डी विदर्भ. याचं उत्तर साताऱ्याची प्रसिद्ध डोंगरांगी ही सह्याद्री. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 19 आहे. भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए मराठी, ऑप्शन बी इंग्रजी, ऑप्शन सी हिंदू, ऑप्शन डी संस्कृत. याचं उत्तर भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 20 आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त जीव कोठे राहतात? ऑप्शन 7 ऑप्शन ए समुद्रात, ऑप्शन बी जंगलात, ऑप्शन सी वाळवंटात, ऑप्शन डी डोंगरात. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर पृथ्वीवर सर्वात जास्त जीव समुद्रात राहतात. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 21 आहे. हवा आपल्याला दिसते का? ऑप्शन 7 ऑप्शन ए कधीतरी दिसते, ऑप्शन बी दिसत नाही, ऑप्शन सी रात्री दिसते, ऑप्शन डी पहाटे दिसते. याचं उत्तर हवा आपल्याला कधीच दिसत नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 22 आहे. गणपती बाप्पा कोणाचा मुलगा आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए विष्णू, ऑप्शन बी शंभू, ऑप्शन सी शंकर, ऑप्शन डी इंद्र. तर याचं उत्तर गणपती बाप्पा शंकरचा मुलगा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 23 आहे. भारताचा पहिली पंतप्रधान कोण होता? ऑप्शन 7 ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी इंदिरा गांधी. तर याचं उत्तर भारताचा पहिला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होता. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 24 आहे. कोणत्या झाडाचा पाला खाल्ल्यावर माणूस थेट हसता वेड्यासारखं वागतो? ऑप्शन 7 ऑप्शन ए गाजराचे झाड, ऑप्शन बी बाबळाचे झाड, ऑप्शन सी फणसाचे झाड, ऑप्शन डी पिंपळाचे झाड. तर याचं उत्तर आहे गाजराच्या झाडाचा पाला खाल्ल्यास माणूस हसता वेड्यासारखं वागतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की लास्ट आपला 25वा क्वेश्चन आहे तो आहे. स्वतंत्र मिळाल्यानंतर भारताचे पहिले ध्वज कोणी फडकवला? ऑप्शन 7 ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.